खरं तर नारी ही तसं जर आपण म्हटलं तर नवदुर्गाचं आहे. त्यामुळे प्रत्येक रूप हे नारीचं वेगळंच आहे की ज्यावेळेस कस्टमरला काय हवं हे जेव्हा आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस काय होतं, स्टॉक्स खूप वाढत चालतो. कुठलाही व्यवसाय हा घेतला तर कस्टमरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुमच्यावर तो 100% विश्वास ठेवेल त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस तुमच्याकडेच येईल. सुरुवातीला महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुरुवात कुठून करायची आहे आणि स्वतःला काय करायचं आहे हे फार महत्त्वाचं असतं. कोणता प्रॉडक्टला जास्त मागणी आहे किंवा कुठल्या प्रॉडक्टला कमी मागणी आहे हे ज्यावेळेस तुम्ही त्या मार्केटमध्ये उतरता त्यावेळेसच तुम्हाला कळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. महिलांनी खरं तर व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मॅडम. स्वतःच्या पायावर ज्यावेळेस स्वतः त्या उभ्या असतात त्यावेळेस त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढलेली असते. त्यामुळे माझं तर मत आहे की प्रत्येक महिलेने व्यवसाय हा करावाच. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की महागाई इतकी वाढलेली आहे. ज्यावेळेस जर तुम्ही घरातून जरी काम सुरू केलं, जेव्हा पती पत्नी दोघेही काम करतात किंवा दोघेही पैसे मिळवतात त्यावेळेस आपला राहणीमानाचा दर्जाही बऱ्यापैकी सुधारलेला असतो. सुरुवात ही लहान सुरुवात करा. अगदी सुरुवातीलाच तुम्ही खूप जास्त भांडवल गुंतवून आणि व्यवसाय सुरू करणे टाळा. अगदी सुरुवातीला छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करून किंवा छोटे छोटे भांडवल गुंतवून तुम्ही सुरुवात करा. खरं तर स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. त्यामुळे तिने स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. ज्यावेळेस ती स्वतः सक्षम असेल, स्वस्थ असेल त्याच वेळेस ती व्यवसायामध्ये जिद्दीने आणि पूर्ण ताकदीने उभी राहू शकते आणि व्यवसाय यशस्वी करू शकते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे शक्ती कथा या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे ज्योतिताई साबळे, ज्या श्री गणेश कलेक्शन आणि ज्योती लिमिटेशन ज्वेलरीच्या संचालिका आहेत. ताई, श्री गणेश कलेक्शन याची सुरुवात कशी झाली? श्री गणेश कलेक्शन माझं लग्न साधारण 2002 साली झालं मॅडम. तर त्यानंतर 2001 साली माझ्या मिस्टरांनी ऑलरेडी कापड बिझनेस सुरू केलेला होता. त्यानंतर एक साधारण 8 ते 10 वर्ष मला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलं लहान असल्यामुळे त्यांचं स्कूल कॉलेजेस त्याच्यामुळे मला ते जमलं नाही. त्यावेळेस मी त्यामध्ये पूर्ण म्हणजे 100% काही देऊ शकत नव्हते. त्यावेळेस मी 30 ते 40% त्यामध्ये सहभाग माझा असायचा. परंतु ज्यावेळेस मुलं मोठी झाली आणि 2012 पासून मी पूर्णतः 100% कापड दुकानामध्ये माझा प्रवास सुरू केला. आणि कापड दुकानामध्ये प्रवास सुरू केल्यानंतर खरोखर म्हणजे मला असं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस असं वाटत होतं की हो, खरोखर काहीतरी मिसिंग झालेलं होतं की जे माझं पॅशन होतं. आणि पॅशन हे खूप महत्त्वाचं असतं, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि स्त्रीला दागिना हा किती म्हणजे किती सुंदर तिचं सौंदर्य खुलतं, त्यामुळे हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी सुरुवात केली दागिने म्हणजे सुरुवातीपासून मला स्वतःलाच दागिन्यांची खूप आवड आहे. मला अँटिक दागिने वगैरे घालायला सुरुवातीपासून आवडतं. कपड्यांची पण खूप आवड होती आणि दागिन्यांची पण खूप आवड आहे. आणि ज्यावेळेस मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली त्याआधी ज्यावेळेस मी स्वतः दागिने वेअर करायचे त्यावेळेस आमच्या गावाकडच्या बायका सतत विचारत असायच्या की तुम्ही इतकी सुंदर आणि अँटिक दागिने कुठून आणतात, तर तुम्ही आमच्यासाठी पण आणा. तर त्यावेळेस मला कल्पना सुचली की जर या इथल्या महिलांना जर खरोखर इतके सुंदर दागिन्यांची हौस आहे आणि त्यांचं जर खरोखर आपल्याला हौस पुरवायची आहे तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण कसं असतं, ज्यावेळेस सिटीमध्ये शॉप भरपूर असतात, अगदी पावली शॉप आहेत, परंतु ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये महिलांना ती दागिने घेण्याची हौस म्हणजे सिटीमध्ये गेल्यानंतरच जर पूर्ण होत असेल तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. त्यामुळे मग मी ज्यावेळेस ग्रामीण भागामधल्या महिलांसाठीच की इमिटेशन ज्वेलरीचं आणि एक अँटिक ज्वेलरीचं शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सुंदर सुंदर कलेक्शन ज्यावेळेस मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी विचारूच नका. अत्यंत इतक्या आनंदी त्या दिसत होत्या आणि खूप छान वाटलं की त्यांना की जी अँटिक ज्वेलरी अक्षरशः नाशिकमध्ये पोहोचायला इतका वेळ लागतो, ती अँटिक ज्वेलरी खूप लवकरात लवकर आपल्या ग्रामीण भागामध्ये पोहोचते. आणि त्यांना त्यांचा एक आत्मविश्वास वाढला स्त्रियांचा की जेणेकरून त्या आत्मविश्वास आणि त्यांचं सौंदर्य अजूनच उजळलं. ताई, पहिल्या प्रोडक्टबद्दल काही अनुभव आहेत तुमचे?
हो, पहिलं प्रॉडक्ट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आता एक ते मिनी मंगळसूत्र म्हणून एक गंठण छोटं टाईप जे एक खूप सुंदर दिसायचं, ते नुकतंच आलं होतं याच्यामध्ये मार्केटमध्ये. त्या गंठणबाबत मला खूप जण विचारणा करत होते आणि मी ते कलेक्शन आपल्या महिला वर्गांसाठी आवर्जून आणलं आणि ते कलेक्शन माझं इतकं ट्रेंड बनलं की सगळ्या महिलांना ते खूप जास्त आवडलं, की त्याच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या माझ्या सिन्नर, नाशिकमधून पण आल्या, अक्षरशः संगमनेरमधून सुद्धा आल्या. ताई, असा कोणता क्षण होता की जिथे तुम्हाला वाटलं की लोकांना तुमचे दागिने आवडायला लागलेत? हो, आता मध्यंतरी ज्यावेळेस मंगळागौर चालू होती त्यावेळेस मंगळागौरचे जे असे सुंदर आणि अँटिक पारंपरिक जे दागिने होते ते फक्त सिटीमध्ये मिळतात, म्हणजे मुंबई, पुणे या सिटीमध्ये मिळतात. पण तेच अँटिक ज्वेलरी मी आपल्या इथे ग्रामीण भागामधल्या महिलांना अवेलेबल करून दिली. ज्वेलरीसाठी इकडे तिकडे जावं लागलं नाही, त्यांना तिथे जागेवर अवेलेबल झाली, त्यामुळे त्यांना खूप ते दागिने आवडायला लागले. नवरात्रात आपण देवी दुर्गेला अलंकारासाठी वंदन करतो, तर तुम्ही देवीच्या कोणत्या रूपाशी जोडले गेलेले आहेत? देवीचं तर खरं तर नारी ही तसं जर आपण म्हटलं तर नवदुर्गाचं आहे, त्यामुळे प्रत्येक रूप हे नारीचं वेगळंच आहे. मग तुम्ही ते शारदेचं असो किंवा दुर्गेचं असो किंवा कालीचं असो किंवा शाकंभरीचं असो किंवा शांभवीचं असो, तुम्ही जितके रूप तिला द्याल तितके ते कमीच आहेत. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण एखादं वस्त्र परिधान करतो, ज्यावेळेस आपण एखादी साडी नेसतो त्यावेळेस, पण ज्यावेळेस ते शृंगाराविना किंवा जे दागिन्यांविना अपूर्ण असतं, तर त्या शृंगाराला ज्यावेळेस त्याची सौंदर्य कधी वाढतं, ज्यावेळेस तुम्ही त्याला साजेसे असे दागिने वेअर करतात, त्यावेळेसच तुमच्या त्या सौंदर्याला किंवा तुमच्या त्या पोशाखाला पूर्णत्व प्राप्त होतं. पण मला असं वाटतं की हे इंटरकनेक्ट आहे. जे तुम्ही सुंदर सुंदर साड्या घालतात आणि त्याबरोबर असे साजेसे असे सुंदर असे अलंकार घालतात, हे सर्व इंटरकनेक्ट आहेत. त्यामुळे तुमचं सौंदर्य खरोखर उजळतं. महिला म्हणून व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कोणकोणते अडथळे जाणवले किंवा कोणकोणते अडथळे आले? महिला म्हणून कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आता गावाकडे तर बऱ्यापैकी ही पुरुष प्रधान संस्कृती असते, कारण बऱ्यापैकी आमच्याकडे गावाकडे महिलाने एखादा व्यवसाय सुरू करणं तसं खूप कठीण आहे. ज्यावेळेस आपण महिला बाहेरच्या जगामध्ये जेव्हा पडतो त्यावेळेस बाहेर मागचे माणूस म्हणतात की ही महिला आहे, ही कशाला इतकी, म्हणजे ही पुढे जाऊ शकत नाही किंवा ही स्वतःच्या पायावर काहीच करू शकत नाही. आणि हेच मला सिद्ध करायचं होतं मॅडम, की एक महिला काहीही करू शकते. ती जर मनात आलं तर अगदी चंद्रावरही जाऊ शकते. ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्यावेळेस अडचणी भरपूर आल्यात, कारण कलेक्शन्स जमा करणे, भांडवल उभारणे ह्या गोष्टी तर होत्याच. परंतु कसं असतं, ज्यावेळेस आपण जेव्हा परचेसिंगला बाहेरच्या गावामध्ये किंवा पुणे बॉम्बे सारख्या ठिकाणी जातो त्यावेळेस एकटीने जाणे किंवा सुरक्षतेची आपली बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असतात. पण त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला, कारण त्यांनी माझ्यामधलं जे स्किल होतं किंवा जे माझ्यामधल्या क्वालिटीज होत्या त्या त्यांनी ओळखल्या आणि त्यांनी प्रत्येक काळामध्ये माझी साथ दिली. प्रत्येक व्यवसायामध्ये, म्हणजे आता जे मी इमिटेशन ज्वेलरी करते आहे त्यात तर दिली, पण कपड्याच्या दुकानाचं सुद्धा त्यांनी प्रत्येक कार्यामध्ये माझी साथ दिली. आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केली? तेच ना, मग ज्यावेळेस मला प्रॉब्लेम येत होते त्यावेळेस मी मिस्टरांशी शेअर करत होते की मला हा प्रॉब्लेम आलाय, हा कसा सॉल्व्ह करू. त्यावेळेस ते मला गायडन्स करायचे की तू असं असं केलं तर ते असं होईल. आणि आता तर मी एकटी सुद्धा ज्वेलरीच्या परचेसिंगला जाऊ शकते, त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल माझी जी आहे ती वाढली आता बऱ्यापैकी. त्यामुळे मला आता काही प्रॉब्लेम येत नाही. धन्यवाद. पहिल्यांदा ग्राहकांचा विश्वास मिळवणं किती कठीण होतं? हो, सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीनच शॉप सुरू करतो त्यावेळेस कस्टमर जे असतं ते कस्टमरला आपल्याकडनं खूप अपेक्षा असतात की यांच्याकडे काय असेल किंवा कसं असेल कलेक्शन. मग त्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस कस्टमर आला फर्स्ट जेव्हा ज्वेलरीच्या शॉपमध्ये, त्यावेळेस त्यांचं कलेक्शन, म्हणजे आपलं कलेक्शन त्यांना कसं वाटतं हे फार महत्त्वाचं होतं, की आपण त्यांची गरज ओळखू शकत आहे का नाही, म्हणजे कस्टमरला काय हवं आहे हे सर्वात प्रथम आपल्याला माहीत पाहिजे. हे खूप चॅलेंजिंग होतं की ज्यावेळेस कस्टमरला काय हवं हे जेव्हा आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस काय होतं, स्टॉक्स खूप वाढत चालतो शॉपमधला, ज्यावेळेस आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस. बरोबर.
पण एकदा आपल्याला त्याची गरज काय आहे, ट्रेंड्स काय चालू आहे, तुम्ही आता सध्या सोशल मीडियाच्या थ्रू किंवा फेसबुक, इंस्टाग्राम याच्या थ्रू जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळतं की बाहेरच्या जगात ट्रेंड काय चालू आहे किंवा कस्टमरची नीड काय आहे, हे कळल्यानंतर मग त्या गोष्टी इझी होऊन जातात. लोक इमिटेशन ज्वेलरी चा जो व्यवसाय आहे त्यामध्ये सर्वात मोठी चूक करतात, पण ती कोणती चूक असेल असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे लोक एकदम कमी क्वालिटीचा आणि कमी दर्जाचा माल आणतात विक्रीसाठी. ती सर्वात मोठी चूक आहे. कारण कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही विक्री करतात त्यावेळेस तुम्ही जर क्वालिटी दिली कस्टमरला, क्वालिटी दिल्यानंतर त्या प्रॉडक्ट विषयी तुम्ही जर त्यांना सांगितलं की हा प्रॉडक्ट याची पॉलिश आहे, दर्जा आहे, तो 4 ते 5 वर्ष जाणार नाही किंवा त्याची फिनिशिंग ही एकदम अप टू डेट असते, असं ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्यावेळेस तो कस्टमर तुमच्यावर विश्वास ठेवेल. पण ते जर तुम्ही अगदी कमी दर्जाचं दिलं तर कमी दर्जाचं दिल्यानंतर त्याची बघा एक काही जर अगदी आपण खूप कमी किमतीचे जर चोकर म्हणा किंवा नेकलेसेस म्हणा ज्यावेळेस खरेदी करतो तर साधारण 1 ते 2 महिन्यामध्येच त्याचा कलर वगैरे जायला लागतो किंवा त्याची पॉलिश खराब होऊन जाते. पण तसं ते जर केलं तर मग आपल्याकडे कस्टमर परत रिपीट होत नाही. हे जर तुम्ही ज्यावेळेस क्वालिटी द्याल कस्टमरला दागिन्यांमध्ये त्यावेळेस ज्यावेळेस क्वालिटी तो आवर्जून प्रत्येक वेळेस तुमच्याकडे येईल. भलेही त्याची किंमत ही तुम्ही तुम्ही अफोर्डेबल रेटमध्येच द्या त्यांना, त्याची किंमत वाजवी लावू नका. सर्वात महत्त्वाचं ते आहे. कस्टमरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. कुठलाही व्यवसाय हा घेतला तर कस्टमरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुमच्यावर तो 100% विश्वास ठेवेल त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस तुमच्याकडेच येईल. हे खूप महत्त्वाचं आहे. ताई, असं कधी झालंय का, म्हणजे एखाद्या ग्राहकाने तुमच्या प्रोडक्टवर भन्नाट असं कौतुक केलंय का? हो, बऱ्याच वेळेस जी आमच्याकडे ते कुर्तीज आणि कुर्ती सेट आता जे नवीन प्रॉडक्ट आलेले आहेत ते त्यामध्ये खूप म्हणजे इतकी ऑफर्स आमच्याकडे चालू होत्या. आमच्याकडे अक्षरशः 250 रुपयामध्ये ड्रेस चालू होता मॅडम, म्हणजे सेट. अरे बापरे, जो कुठेही अवेलेबल नाही, अगदी नाशिकमध्ये सुद्धा नाही. तो आमच्याला खूप रिस्पॉन्स मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची कपड्याची क्वालिटी सुद्धा खूप छान होती. म्हणजे इतका रिझनेबल रेटमध्ये सुद्धा क्वालिटी छान होती. आणि बाकीचे तर प्रॉडक्ट्स आमचे कुर्तीमध्ये सुद्धा आमचे खूप फॅन्सी आणि ट्रेंडी कुर्तीज असतात, त्यामुळे त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. ताई, एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर तुमचं कलेक्शन इतरांपेक्षा वेगळं कसं आहे, त्याबद्दल तुम्ही अजून काही सांगू शकाल? मी जे आत्ता जे कलेक्शन शॉपमध्ये आणते ते त्या कलेक्शनमध्ये म्हणजे कसं ते ट्रेंडी असतं की जे आत्ता नुकतंच बाजारात आलेलं असतं. त्यामुळे ते अजूनपर्यंत काही वेळेस असं होतं की जे कलेक्शन मी आणलेलं असतं ते विक्री झाल्यानंतर ते बाजारामध्ये काही वेळेस येतं. म्हणजे नाशिकसारख्या ठिकाणी ज्यावेळेस मी पुणे बॉम्बेमध्ये ते कलेक्शन आलेलं असतं त्यावेळेसच माझं त्याचं विक्री होऊन गेलेली असते आणि ते कलेक्शन नंतर नाशिकमध्ये आलेलं असतं. बऱ्यापैकी असे कलेक्शन आहेत. आणि वेगळं म्हणजे ट्रेंडनुसार मी कलेक्शन देते की जे अँटिक असतं की जे कुठे अवेलेबल होत नाही, फॅन्सी कलेक्शन. मग तुम्ही अगदी छोटंसं मंगळसूत्र जरी घेतलं ना तर ते सुद्धा अगदी ट्रेंडी आणि एकदम युनिक असतं. असे कलेक्शन्स माझ्याकडे खूप सारे आहेत. महिलांना छोट्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कोणतं पाऊल पहिले उचलायला हवं? सुरुवातीला महिलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुरुवात कुठून करायची आहे आणि स्वतःला काय करायचं आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि कस्टमरची नीड म्हणजे कस्टमरला काय हवं आहे हे पण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही अगदी थोड्या प्रमाणामध्ये जर सुरुवात करणार असेल तर आता सध्या बाजारामध्ये काय ट्रेंड चालू आहे याचा अभ्यास केला पाहिजे. थोडंसं त्यानुसार मग कलेक्शन तुम्ही किंवा पर्चेसिंग मालाची केली पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की कोणता प्रॉडक्टला जास्त मागणी आहे किंवा कुठल्या प्रॉडक्टला कमी मागणी आहे हे ज्यावेळेस तुम्ही त्या मार्केटमध्ये उतरता त्यावेळेसच तुम्हाला कळतं. ते शिकण्यासाठी कमीत कमी 6 महिने तरी द्यावे लागतात मॅडम. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजीज काय? ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आत्तापर्यंत तर फेसबुक, इन्स्टा हे सोशल मीडिया पोहोचलेलाच आहे. त्याच्या थ्रू पण आमची ग्राहकापर्यंत आम्ही पोहोचतो. आणि शिवाय सर्वात जास्त म्हणजे आमच्याकडे माउथ पब्लिसिटीने जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. त्यानंतर माझ्याकडे ऑफर्स कायम चालू असतात. शॉपमध्ये ऑफर्स दिलेल्या असतात लेडीजसाठी किंवा स्पेशल ऑकेजनला मंगळागौर किंवा संक्रांत यावेळेसुद्धा भरघोस डिस्काउंट दिलेलं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही ग्राहकांपर्यंत
यशापर्यंत पोहोचतो. तुमची ही सर्व जर्नी ऐकता तुमच्या यशाचा मंत्र काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि कस्टमरला काय हवं आहे हे तुम्ही बेस्ट क्वालिटीचं द्या, रिजनेबल रेटमध्ये द्या आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचं आहे. ताई, तुम्हाला काय वाटतं महिलांनी व्यवसाय का करावा? महिलांनी खरं तर व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मॅडम, कारण महिलांनी ज्यावेळेस व्यवसाय सुरू करतात त्यामुळे आपल्याला आर्थिक स्वावलंबन येतं. आर्थिक ज्यावेळेस महिला स्वतःची आर्थिक शक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःच्या पायावर ज्यावेळेस स्वतः त्या उभ्या असतात त्यावेळेस त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढलेली असते. त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकतात आणि तसंच व्यवसाय केल्यामुळे कामाच्या पद्धती, मार्केटिंग हे स्किल्स पण शिकायला मिळतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असतात त्यावेळेस तुम्हाला तुमचं स्वप्न, ध्येय पूर्ण करण्यासाठी पैशांची जी आवश्यकता असते ती कुणापुढे हात पसरावे लागत नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यामुळे तसेच महिलांनी व्यवसाय सुरू केल्यास इतर महिलांसाठी एक उदाहरण बनतात की हो, व्यवसायात पदार्पण केल्यामुळे मीही हे करू शकते. त्यामुळे माझं तर मत आहे की प्रत्येक महिलेने व्यवसाय हा करावाच. आणि व्यवसाय केल्यानंतर कसं, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की महागाई इतकी वाढलेली आहे. ज्यावेळेस जर तुम्ही घरातून जरी काम सुरू केलं त्यावेळेस जेव्हा पती पत्नी दोघेही काम करतात किंवा दोघेही पैसे मिळवतात त्यावेळेस आपला राहणीमानाचा दर्जाही बऱ्यापैकी सुधारलेला असतो. त्यामुळे महिलांनी नक्कीच व्यवसायामध्ये पदार्पण करावे. ताई, तुम्ही उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना काय सल्ला द्याल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची आवड ओळखा. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट ज्या असेल त्याच गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त यश मिळतं. हे सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पॅशनने काम करता त्यावेळेस ती कुठलीही गोष्ट ही साध्य होतेच. लहान सुरुवात करा. अगदी सुरुवातीलाच तुम्ही खूप जास्त भांडवल गुंतवून आणि व्यवसाय सुरू करणे टाळा. अगदी सुरुवातीला छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करून किंवा छोटे छोटे भांडवल गुंतवून तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला मार्केट समजून घेता येईल, त्याचा अनुभव येईल. ज्यावेळेस आपल्याला काय माहीत नाहीये हेच आपल्याला माहीत नसतं. बरोबर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्यावेळेस डिजिटल मार्केटिंग, वित्तीय व्यवस्थापन, ग्राहक सेवा ह्या गोष्टी व्यवसाय करण्यासाठी शिकाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासाठी तयार राहा. नेटवर्किंग करा. इतर महिला उद्योजक, बिझनेस ग्रुप, सोशल मीडिया यांचा वापर करून तुम्ही सतत नेटवर्किंगमध्ये राहा. त्यामुळे काय होतं, आपल्याला मार्गदर्शन पण मिळते आणि प्रेरणाही मिळते. ताई, कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल तुम्ही कसं साधता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची तब्येतीची काळजी. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः स्वस्थ असतात त्यावेळेस तुम्ही तो व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि समाजामध्ये योगदान तुमचं देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाकीचं तुम्ही सिस्टीम लावू शकतात. ज्यावेळेस तुम्ही सिस्टीम लावता आपल्या व्यवसायाला त्यावेळेस गोष्टी ह्या खूप सोप्या होऊन जातात आणि बाकी सिस्टीम लावलेली असल्यामुळे आपल्याला पुढे काय करायचे आहे याचे विजन आपल्या कायम डोळ्यासमोर असते. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये आपण आपले काम करू शकतो. खरं तर स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. त्यामुळे तिने स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. ज्यावेळेस ती स्वतः सक्षम असेल, स्वस्थ असेल त्याच वेळेस ती व्यवसायामध्ये जिद्दीने आणि पूर्ण ताकदीने उभी राहू शकते आणि व्यवसाय यशस्वी करू शकते. धन्यवाद. आजच्या आपल्या नवदुर्गा ज्योतिताई साबळे यांनी दाखवून दिले की गुणवत्ता आणि जिद्द असेल तर छोट्या गावातूनही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. चला तर भेटूया आपण नवीन नवदुर्गेसोबत पुढील भागात. तोपर्यंत चमकदार राहा, निरोगी राहा, हसत राहा. धन्यवाद.